नकली नोट चलनात आणणाऱ्या दिल्लीमधील एका युवकाला कल्याण महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे। अंकुश सिंह असे युवकाचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी 13,000 रुपयांचे नकली नोटा जप्त केल्या, अशी माहिती महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी दिली। कल्याण पश्चिम येथील स्टेशन परिसरातील बाजारपेठ एक तरुण 100-200 रुपयांमध्ये काही वस्तू खरेदी करत आहे, परंतु तो ज्या नोटा देत आहे त्या नोटा नकली असल्याचा संशय एका फळ विक्रेत्याला आला। त्याने याची माहिती त्याच्या मित्राला दिली। मित्रांनी ही माहिती कल्याणच्या महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या पोलिसांना दिली। या गोष्टीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ स्टेशन परिसरात त्या व्यक्तीचा शोध सुरू केला। अवघ्या 20 मिनिटात पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतलं। यावेळी तो दिल्लीचा राहणारा असल्याचे पोलिसांना समजले। दिल्लीत तो रॅपिडो बाईक चालवतो। कल्याणमध्ये त्याच्या एका नातेवाईकाच्या घरी आला होता। त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 13,000 रुपयांची रोकड सापडली। धक्कादायक म्हणजे त्याच्याकडे सापडलेल्या सर्व नोटा नकली होत्या। या प्रकरणाचा तपास कल्याणचे DCP सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांच्या नेतृत्वात सुरू आहे। अंकुश सिंह याला नोटा चालवण्यासाठी दिल्लीतील एका व्यक्तीने दिल्या होत्या। या नोटा त्याने चालवल्यास त्याला पुढेही काम दिले जाईल असे समोरच्या व्यक्तीने सांगितले। समोरच्या व्यक्तीच्या शोधासाठी पोलीस पथक दिल्लीत रवाना झाले आहे, अशी माहिती गुंजाळ यांनी दिली।